देश विदेशातील सहलींचा आमिष दाखवून 5 जणांची जवळपास 5 लाखांची फसवणूक। कोल्हापुरात देश विदेशातील सहलींचा आकर्षक पॅकेजेसचे आमिष दाखवत 5 नागरिकांची तब्बल 4,48,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। मयुरेश वाघ वय वर्ष 28 राहणार जळगाव या व्यक्तीनं दुबई, नेपाळ सारख्या देशात आकर्षक पॅकेजच्या माध्यमातून फिरवून आणतो असं सांगत नागरिकांना विशेष स्कीम दाखवून आमिष दिलं होतं। त्यातून त्यानं बऱ्याच लोकांकडून पैसे उकळले, मात्र विश्वास मिळवल्यानंतर कोल्हापुरातील यात्रा कंपनी बंद करण्यात आली। याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आलाय। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीत शौर्य यात्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची एक कंपनी आहे। त्यांनी एका गाड्यामध्ये त्यांचं ऑफिस टाकलं होतं। जे काही असे त्यांच्याकडे जे क्लायंट जातात, कस्टमर जातात, त्यांना देशांतर्गत सहली, परदेशी सहली असे ते आमिष दाखवायचे। काही सहली त्यांनी पूर्ण पण केल्या, परंतु आता काय 4-5 महिन्यापूर्वी भरपूर ग्राहकांनी यात्रेकरूंनी सहलीसाठी, परदेशी सहलीसाठी, दुबईला जाण्यासाठी, नेपाळला जाण्यासाठी पैसे भरले होते। मग त्यांच्या तारखा जसं जसं जवळ आल्या तसे ते जाऊन पुढील आणखी काय ज्या फॉर्मॅलिटीज करावं लागतात त्यासाठी जाऊन चौकशी केली। त्यांना ते ऑफिस बंद आढळून आलं। 1-2-3 महिन्यापासून ते बंदच होतं। त्यांनी मग पोलीस स्टेशनला अर्ज दिले, आमच्याकडे तक्रार अर्ज की बाबा असं असं आहे, ते ऑफिस बंद आहेत, काही प्रतिसाद देत नाहीत ते। आम्ही नंतर माहिती काढली की बाबा तो मयूर वाघ जो त्या कंपनीचा मालक आहे त्याच्यावर महाराष्ट्रात 4-5 ठिकाणी गुन्हे दाखले, सातारा, सोलापूर असेल, नाशिक असेल, आता ठाण्याला आहेत। तिथं पण त्यांनी सेम असंच केलं, तर पैसे घेतले लोकांकडून, तुम्हाला सहलीला पाठवतो आणि सहलीला पाठवलेलं नाही। तर मग आता सध्या तो महात्मा फुले ठाण्यामध्ये पोलीस स्टेशन आहे, तिथल्या गुन्ह्यामध्ये आहे अटक। आम्ही त्याचा ताबा घेतोय आणि ह्या गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील तपास करतोय की बाबा याच्यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का, कोण आणखी ते हे आहे का। आणि त्याच्यामध्ये आता तक्रारदारांना पण आमचं आव्हान आहे की ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे संपर्क साधावा। आपण त्यांच्या योग्य ती कारवाई करू पुढील त्यांचे करून। फिर्यादीमध्ये पन्हाळकर म्हणून आमचे कोल्हापूरचे फिर्यादी आहेत। त्यांना दुबईला हे करण्यासाठी त्यांनी कुटुंबाचं बुकिंग केलं 4 जणांचं। त्यासाठी त्यांनी पैसे पण भरले होते, 2,32,000 टोटल अमाऊंट दिलेली होती त्यांनी। त्यांच्या बरोबर पण इतर त्यांचे मित्र आहेत, त्यांनी पण अमाऊंट दिलेली होती त्याच्या बुकिंगसाठी। अशी मिळून त्यांची सर्वांची मिळून 5 लाखाच्या आसपास फसवणूक झालेली आहेत। बिसाइड देम आणखी पण तक्रारदार येत आहेत की त्यांची 2, 3, 4 असे वाढत चाललेली संख्या, त्यांची पण अशाच प्रकारे फसवणूक झालेली आहे। त्या गुन्ह्यामध्येच आम्ही त्यांना ऍड करून पुढील कारवाई करत आहोत। फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। आमिष मध्ये त्यांनी सांगितलं होतं स्वस्तामध्ये डिस्काउंट देऊ, 3 बुकिंगवर 1 तुम्हाला फ्री मिळेल। स्वस्तात मध्ये तो रेट कमी दाखवायचा, त्यामुळे लोक त्याच्या आमिषाला मुलायचे, लवकर हे करायचे की तो एखादं पॅकेज जर 50,000 बाहेर कंपनी देत असेल 10-20-25,000 रुपयांनी मॅनेज किंमत कमी सांगायची, त्यामुळे लोक जास्त अट्रॅक्टिव्ह व्हायची स्वतःच्या याच्यासाठी, आणि त्यातच लोकांची फसवणूक झालेली आहे।